आजचं जग हे AI तंत्रज्ञानानं व्यापलं गेलंय। भारतात अनेक क्षेत्रात AIचा वापर वाढतोय। आता वाहतूक सुरळीत राखण्यासाठी सुद्धा AIचा वापर करण्यात आलाय। नागपुरात AI बेस्ड सिग्नल यंत्रणेमुळे नियम मोडणाऱ्यांना आता चाप लागणार आहे। बघूया या संदर्भातला हा रिपोर्ट। जिथं आधी स्टॉप हा शब्द दिसायचा तिथं आता थांबा हा शब्द दिसतोय। जिथं आधी गो हा शब्द होता तिथं आता जा हा शब्द आलाय। ही दृश्य आहेत राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातली। चौकात चौकात आता वाहतूक सिग्नलवर मराठी भाषेतून सूचना झळकल्यात। शाळांपासून सरकारी कार्यालयापर्यंत मराठी भाषा अनिवार्य करण्यात आलेली आहे आणि याच मराठी भाषेचा सन्मान नागपूरच्या रस्त्यांवरही करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे। नागपूरच्या रस्त्यावर जे काही महत्त्वाची जी चौक आहेत त्यामध्ये आता मराठीत जे वाहतुकीचे फलक आहेत आणि सिग्नल आहेत ते बसवण्यास सुरुवात झालेली आहे। अशा प्रकारे मराठीच्या भाषेत लिहिलेली थांबा, जा आणि सोबतच किती सेकंद बाकी आहेत त्याची आकडेवारी देखील आता मराठी भाषेत लावण्यात आल्याचं दिसून येत आहे। विशेष म्हणजे ही सिग्नल यंत्रणा AI बेस्ड आहे। वाहतूक नियंत्रित करण्यासाठी आणि वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी याचा उपयोग होणार आहे। चौकातील ज्या रस्त्यावर अधिक वाहतूक असेल त्या रस्त्यावरील वाहतूक सिग्नल आपोआप ग्रीन होईल, तर ज्या रस्त्यावर कमी वाहतूक असेल तिथं सिग्नल अधिक वेळ रेड राहील। सध्या नागपुरातील 10 चौकात हे AI बेस्ड सिग्नल लावण्यात आले असून टप्प्याटप्प्यानं शहरातील सर्व सिग्नलवर हे लावण्यात येतील। नावाप्रमाणेच IITMS म्हणजे इंटिग्रेटेड इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम हे आता नवीन प्रणाली आपली सिग्नलची नागपुरात सुरू होणार आहे। त्या अंतर्गत सुरुवातीला आपण बघितलंच असेल की 10 चौकांमध्ये प्रायोगिक तत्वावर हे सुरू करण्यात येत आहे। म्हणजे विशेष करून लक्ष्मीनगर, अलंकार, शंकरनगर, अजित बेकरी, तर प्रायोगिक तत्वावर सध्या 10 चौकांमध्ये जिथे वर्दळ खूप असते, ट्रॅफिक खूप असते त्या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर 10 ठिकाणी हे सुरू करण्यात येणार आहे। यंदाच्या आषाढी वारीत सुद्धा AI प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे। AI प्रणालीद्वारे CCTV कॅमेऱ्यातून मिळणाऱ्या प्रतिमांचं विश्लेषण करून कोणत्या भागात जास्त गर्दी आहे हे तात्काळ समजणार आहे आणि त्यामुळे पोलिसांना गर्दीचं व्यवस्थापन करणं हे सुलभ होईल। याचबरोबर चोरीसारख्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी AI प्रणाली उपयुक्त ठरणार आहे। पहिल्यांदा आम्ही ट्रायल्स घेतो, त्याचा आम्हाला खूप फायदा होईल। जे इंटिग्रेटेड कंट्रोल सिस्टम आम्ही तयार करणार आहे तर त्या सेंटरमध्ये आम्ही बसून सगळं पूर्ण शहराचा पिक्चर बघू शकता। कुठं काही गर्दी झाले, कुठं पोलीस जास्त पाठवायचं आहे, आता सगळं आम्हाला क्लिअर पिक्चर येईल। नागपुरातील या AI सिग्नल यंत्रणेमुळे वाहतूक सुरळीत होणार आहे, कारण वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना या माध्यमातून जरब बसेल। ट्रिपल सीट, विना हेल्मेट, विना सीट बेल्ट सिग्नल मोडणारे आपोआप कॅमेऱ्यात कैद होतील आणि त्यानंतर वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना थेट घरपोच दंडाची पावती पोहोचणार आहे। माऊली डांगेसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।